गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर एका नवीन व्हिडिओमध्ये. शो नंतर तुम्ही माझी फुल टू बॉडी रिटेन्शन, ग्लायकोजन अप, वॉटर होल्ड आणि 10 kgs अप. तर पहिले तर रेडी होतो आणि मग तुम्हाला भेटतो, कारण तुम्हाला समजलंच असेल मी कुठं चाललोय. शो नंतर आपला पहिला ऑफिस डे. तर सकाळी लवकर उठलो, कारण आज म्हटलं की लवकर निघू, कारण रस्त्यामध्ये ट्रॅफिक, येरवड्यामध्ये एवढं ट्रॅफिक लागतं ना. तर प्लॅन होता 9चा, 9:15 झालेत, तरी ठीक आहे, लवकरच आहे. आणि ब्रेकफास्टमध्ये ना मला ओट्समध्ये प्रेम झाले, प्रेम. तर शोमध्ये असताना या प्रेपमध्ये असताना मी ओट्स खात होतो. मला एवढे ओट्स एवढे आधी नव्हते आवडत, पण आत्ता ओट्स म्हणजे वा. असा काही माझा सकाळचा रोजचा ब्रेकफास्ट दिसतोय, म्हणजे शो नंतर आल्यापासून मी रोजचा माझा हा ब्रेकफास्ट आहे. ओट्स, ड्रायफ्रुट्स, प्रोटीन आणि फ्रुट्स, ज्याच्यामध्ये केळ असेल, ॲपल असेल किंवा कुठलाही फ्रूट घरामध्ये असेल तरी चालेल. आणि एग्समध्ये आपलं 2 eggs, 3 eggs, 2 होल किंवा 1 होल आणि एक एग व्हाईट. असा काही माझा ब्रेकफास्ट दिसतो रोजचा सकाळचा. प्रोटीन. तर पटकन आता ब्रेकफास्ट करतो आणि लवकर निघतो. आज काही कॅब वगैरे जाणार नाहीये, स्वतःची गाडी घेऊन जाणार आहे. चलो गाईज, ऑल सेट. निघालोय आता. बऱ्याच दिवसातनं आपली व्हाईट बिस्ट घेऊन जायची आहे. कोल्ड स्टार्ट करायला ठेवली आहे गाडी, कारण मी बँगलोरला गेलो होतो आणि बँगलोरला जायच्या अगोदर जेव्हा प्रेप चालू होता त्यावेळेस गाडीला जास्त रन नव्हता. गाडी वापरलीच नाहीये लिटरली. मला असं वाटतंय गाडीला वापरून मे बी 3-4 आठवडे झाले असतील किंवा महिन्याच्या आधी मी गाडी काढली असेल. तर जाताना पेट्रोल टाकायचं आहे. थोडीशी फिलिंग वेगळी आहे ऑफिसला जायची. बघूया, भेटूया सर्वांना ऑफिसमध्ये जाऊन. हा, फुल कर. सो गाईज, वेलकम बॅक. रिफ्युलिंग टाइम. रिफ्युलिंग करू. आणि रोडला आज गर्दी आहे. हा, रोडला आज गर्दी तर दिसत आहे थोडीफार, पण मेन ट्रॅफिक येरवड्याचं आहे. काहीच मला बऱ्याच जणांनी विचारलं मी की कुठं जॉब करतो, तर मी IT मध्ये जॉब करतो. सॉरी, कंपनी नाही रिव्हील करू शकत, बट मी ITPP, इंटरनॅशनल टेक पार्क, खराडी, तिथं माझं ऑफिस आहे. आणि मी राहतो पिंपरी चिंचवड. तर पिंपरी चिंचवडहून खराडीला जायला ऑलमोस्ट 1 घंटा किंवा 1 तास 15 मिनिटं किंवा 1.5 तास पकडा कधी कधी. खोटं नाही बोलत, एक दिवशी तर ऑफिसहून रिटर्न येताना मला किती 3 घंटे लागले होते. आता गाडी एवढ्या दिवसात काढली आहे, तर असा विचार चाललाय की आपण एकदा एअर सुद्धा चेक करून घेऊया. असंच बसलो होतो आणि विचार करत होतो थोडासा. ज्या वेळेस मी प्रेप मध्ये होतो ना, त्यावेळेस माझी माइंडसेट एवढी चेंज झाली होती ना, की मला प्रत्येक गोष्ट बघायचं जे एक विजन आहे ना, किंवा बघायची गोष्ट आहे ती चेंज झाली ऑलमोस्ट. म्हणजे साधी गोष्ट, जर एक एक्झाम्पल जरी म्हणायला गेलं, तर साधा आपल्या घरामध्ये जर कुठलं गोष्ट किंवा खाण्याची गोष्ट जेव्हा फेकली जाते ना, त्यावेळेस मला त्या गोष्टी, त्या त्या फेकणाऱ्या आयटम किंवा गोष्ट ना, त्याची एवढी व्हॅल्यू कळत होती ना, कारण ते असून सुद्धा मी खाऊ शकत नव्हतो. पण खरंच मला ही गोष्ट आहे ना, एवढी मला हिट झाली ना, तर लिटरली मी घरच्यांना पण म्हणतोय, बाबा कुठली गोष्ट एक्स्ट्रा असेल तर द्या मला, मी खाऊन टाकतो. पण ह्याच्या आधी किंवा बॉडी बिल्डिंगच्या आधी त्या लाईफ मध्ये मला लिटरली, मलाही बघायला गेलं तर कधी कधी कुठल्या कुठल्या गोष्टीची व्हॅल्यू नव्हती. बट व्हॅल्यू ही समजली मला. ह्याचं मला कधी कधी ना खूप भारी वाटतं. मी जसं म्हटलं होतं तसंच झालं.
कधीतरी म्हणजे कधीतरी मी एक दिवस निघालोय ऑफिसला आणि इथं येरडामध्ये कधीतरी ट्रॅफिक नाही भेटलं पाहिजे, असा दिवस आला पाहिजे. हे बघा, म्हणजे मी जेवढ्या वेळा ऑफिसला आलोय गाडी घेऊन किंवा त्याच्या आधी पण कॅबने सुद्धा, कधीच हा सिग्नल खाली भेटला नाही किंवा पटकन निघाले माणूस. नाही म्हणलं तर चौथं झालं, चौथं ते पाचवं सिग्नल स्टॉप झाला आणि मी गाडी अजून माझी 100 मीटर आली पुढं फक्त. मी ना अजून एक काहीतरी रील पाहिली होती की फिनिक्स मार्केट सिटी विमाननगर त्याचं नाव काहीतरी चेंज झालेलं आहे आणि अचानक मला आठवलं. मी म्हणलं चला ते पण बघू ऍक्च्युली काय चेंज झालं. आय थिंक फिनिक्स एव्हेन्यू असं काहीतरी चेंज झालेलं मला आठवतंय. बट आणि त्यांनी ना बरेच दिवस झालं काम पण चालू होतं, पूर्ण चेंज झालेलं आहे. आधीचा लुक वेगळा होता, आत्ताचा लुक वेगळा, आता तर डायरेक्ट ऑफिस टाईप. तुम्हाला दिसते की नाही माहित नाही. हे बघा, आय थिंक हा फिनिक्स एव्हेन्यू ऑफ स्टार्स, फिनिक्स एव्हेन्यू ऑफ स्टार्स. आधी काय ते फिनिक्स मार्केट सिटी होतं. गाईज, डाईट स्टार्ट व्हायच्या आधी किंवा बऱ्याच वर्षा आधी मी जेव्हा ऑफिसला जायचो ना, त्यावेळेस इथं मी कंटिन्यू पोहे खायचो, इंदोरी पोहे. आणि आज प्लॅन झाला की आज ट्राय करू, कारण परत ऑफिसला यायला कधी येईल मी माहित नाही, म्हणून थांबलो आणि एक इंदोरी पोहेचा एक प्लेट परत इच्छा आली खायची. चलो बॅक टू वे टू ऑफिस. मस्त वाटलं, बट पहिल्यासारखी टेस्ट असं काही वाटली नाही मला. अँड येस, दुसरी गोष्ट, ज्यावेळेस आम्ही खायचो पवन आणि मी, त्यावेळेस काहीतरी रेट होता 20 रुपीज आणि 2 वर्षात रेट झालाय 35 रुपीज. बट ठीक आहे गाईज, वी आर बॅक इन ऑफिस. स्टेप्सनी चाललोय वरती. स्टेअरकेस का एस्केलेटर वगैरे किंवा लिफ्ट यूज नाही करणार. नाही, लिफ्ट यूज करावं लागणार ऑफिसपर्यंत जाऊस तर. बट पार्किंगपासून लॉबीपर्यंत जाऊस तर स्टेप्स डेली 10,000 स्टेप्स करायचे, 10 to 12,000. तर काल माझे झाले कंप्लीट 10,000. जस्ट लंच कंप्लीट केला आणि खाली आलो वॉक करायला, कारण आज वॉक खरंच गरजेचं आहे. कारण आमच्या टीममधल्या सरांनी काही स्पेशल डिश आणली होती खाण्यासाठी, ती म्हणजे दाल बाटी. आणि लिटरली मी कंट्रोल करू शकलो नाही. 5 पीस खाल्लेत, 5 पीस. त्याच्यामध्ये माझा टिफिन 200 ग्राम्स ऑफ चिकन, राईस, राजमा, फुल हेवी मील झाला. तर म्हणलं आता वॉकची गरज आहे, तर म्हणलं थोडेसे स्टेप्स कंप्लीट करतो म्हणजे बरं वाटेल. तसंही 4 वाजता निघायचं आपल्याला घरी. बोलो गाईज, ऑफिस डन. आता निघालो घरी विथ दिस बीस्ट मॅन पवन चौहान. चलो डन विथ आवर ऑफिस डे. निघालोय घरी. 4:30 वाजले. 4 वाजताच निघायचं होतं, बट दुसऱ्या कलिगचं काम होतं म्हणून त्याच्यासाठी थांबलो होतो, तर सोबतच निघालो. आणि इकडं मीटिंग चालू आहे. तर मला एवढी झोप आली आहे ना, मी कशी गाडी चालवतोय मला माहिती आहे. मी नाशिक वाटेला आलो आहे, पण इथून घर आता ऑलमोस्ट 10 मिनटाच्या रस्त्यावरती आहे. 10 मिनटं पण नाही, कमी. बट ऊन जे जातं ना, हे कडक ऊन, 4-4:30चं ऊन जे डोळ्यात जातं ना, आणि त्यात पोटभर जेवलं ना, लय डेंजर झोप येते, लय डेंजर. आणि ती झोप सध्या मला आलेली आहे. आणि असं आहे ना, तुम्हाला जेव्हा झोप येते ना, तुम्ही जेव्हा घरी जाता, तुम्ही पडताना त्यावेळेस झोप नाही येत. मला पण असं वाटते,
मी जेव्हा पडेल ना बेडवर मला नाही वाटत झोप येईल, बट आत्ता सध्या तर मला खूप झोप आली. गाईज वेलकम बॅक. ऑफिसहून आल्या लिटरली मी झोपलो, 1 ते 2 तास मी झोपलो आणि 8:30 वाजता मीटिंग होती. 8 वाजता उठलो, मीटिंग कंप्लीट केली. त्याच्यानंतर आत्ता लास्ट मील कंप्लीट करून आलो स्टेप्स कंप्लीट करायला. आज 4,000 स्टेप्स झाले होते आणि कामही संपलं होतं, तर म्हणलं लवकर जाऊया, स्टेप्स कंप्लीट करून लवकर जाऊया घरी. तर असा होता आपला आजचा ऑफिस डे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा, सबस्क्राईब नक्की करा. भेटूया तुम्हाला परत उद्या नवीन व्हिडिओमध्ये.